तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन काळामध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना राहण्यासाठी रवी भवन या ठिकाणी व्यवस्था केली जाते। तिथल्या बंगल्यांच्या डागडुजीचं बिल कधी 70 कोटी तर कधी 90 कोटींच्या घरात असतं। मात्र करदात्याचा एवढा पैसा खर्च करून देखील मंत्रीगण बाहेर पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणं पसंत करतात असा आरोप नाना पटोलेंनी केलाय। उद्या हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पाहूया हा रिपोर्ट। हिवाळी अधिवेशनासाठी सगळं मंत्रालय, सगळं विधिमंडळ, सगळे आमदार, सगळे अधिकारी, सगळा लवाजमा मुंबईवरून नागपूरला हलवला जातो। मंत्री आणि अधिकारी कधी राहायला येतील याची वर्षभर वाट पाहणारं रवी भवन सुद्धा सज्ज होतं। दरवर्षी रवी भवनच्या डागडुजीसाठी राज्य सरकारचे कोट्यवधी खर्च होतात। मात्र बहुतांश मंत्री हे रवी भवन या शासकीय बंगल्यावर न थांबता बाहेर पंचतारांकित हॉटेलांवर थांबतात असा आरोप काँग्रेस नेते आमदार नाना पटोलेंनी केलाय। श्रीमंतांची मुलं मंत्री झाली असून त्यांना रवी भवन गरीबखाना वाटतो अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। हे जे 96 कोटीचे टेंडर काढून रवी भवनला चांगलं करण्याचं काम केलं, तिथं मंत्री का थांबत नाही? तर ते 96 कोटी रुपयातही मलिंदा त्या ठिकाणी खाण्यात आला कॉन्ट्रॅक्टरसोबत, त्याच्यातही टक्केवारी झालेली आहे। आणि मग एवढा पैसा आहे, तिथं काही आम्हाला आलेशन जीवन जगता येत नाही। हे सगळे श्रीमंत कुटुंबातली पोरं आहेत, ही आता मंत्री आहेत, काही आमदार आहेत त्यांचे, त्याच्यामुळे त्यांना ते रवी भवन फार तोकडं वाटतं, गरीबखाना आहे ते असं वाटतं। आणि म्हणून राज्यातले मंत्री रवी भवनमध्ये न थांबता रॅडिसनमध्ये थांबतात। महायुतीच्या मंत्र्यांनी मात्र नाना पटोलेंचा दावा फेटाळून लावलाय। कुठेही राहिलं तरी सकाळी मंत्री लोकांना भेटायला शासकीय बंगल्यावर असतात असं त्यांनी म्हटलंय। मंत्र्यांना जबाबदारीचं भान असल्याची ग्वाही देखील भरत गोगावलेंनी दिली। नानाने येऊन पाहिलं का कधी कोण कोण रवी भवनमध्ये राहतंय, कोण नाग भवनमध्ये राहतंय? त्यांनी येऊन पाहावं ना, कोण राहतं आणि कोण नाही राहत। नानाने एकाच दोन कोण मंत्री आमदार राहत नसते म्हणून काय झालं का? त्यांनी पण पाहावं की बरेचसे लोक तिथे राहतात। विशेष बाब म्हणजे दरवर्षी हिवाळी अधिवेशनासाठी रवी भवनच्या डागडुजीवर खर्च केला जातो तो कोट्यवधींमध्ये असतो। या वर्षीच्या 7 दिवसांच्या अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं तब्बल 94 कोटींच्या कामाचा प्रस्ताव दिला होता। यात विधान भवनसह मंत्र्यांचं निवास असलेले रवी भवन, नाग भवन आणि आमदार निवासांच्या इमारतींमध्ये सुधारणा आणि डागडुजीचा समावेश होता। मात्र गेल्या वर्षीच्या कामांचं 78 कोटींचं थकीत बिल आधी देण्याची मागणी करत नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननं काम बंद आंदोलनही केलं होतं। कारणं काहीही असली तरी बरेच मंत्री रवी भवनमध्ये राहत नाहीत या पटोलेंच्या आरोपात तथ्य असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या रवी भवनात राहण्याऐवजी बाहेर पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणाऱ्या मंत्र्यांची नावं पाहूया। हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये थांबलेले मंत्री आहेत पंकजा मुंडे, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, दत्तात्रय भरणे, दादा भोसे, मंगलप्रभात लोढा, मेघना बोर्डीकर आणि माणिकराव कोकाटे। तर नितेश राणे हे हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये राहतात। एवढंच नाही तर आदबट्ट्याचा व्यवहार करून अतिशय स्वस्तात लोकप्रतिनिधींच्या जेवणाची कॅन्टीनमध्ये सोय केली गेली तर तिथंही उत्तम दर्जाच्या अन्नाची आणि जनतेच्या कोट्यवधींच्या निधीची नासाडी केल्याच्या घटनाही ताज्या आहेत। दरवर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन होतं। दरवर्षी कोट्यवधींची डागडुजी केली जाते। दरवर्षी गुत्तेदारांचं बिल थकीत राहतं। दरवर्षी या सरकारी इमारतीचा वापर केला जात नाही अशीही शोकांतिका नाना पटोलेंच्या दाव्यानं पुन्हा एकदा समोर आली आहे। तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।